अंजलीला अशा अवस्थेमध्ये टाकून गेलेल्या राकेशवर संशय घेतच मामा त्याच्या मोबाईलचं लोकेशन चेक करणार आहेत आणि लोकेशन पाहिल्यानंतर गोव्याचं लोकेशन मामा पाहणार आहेत। आता मामांना चांगलाच संशय या राकेशवर आल्यामुळे या राकेशचा पाठलाग करतच मामा राकेश जवळ पोहोचणार आहेत। तर प्रेक्षकांनो, तू ही रे माझा मितवा मालिकेमध्ये आता जबरदस्त ट्विस्ट आला आहे। तर नेमकं हे कधी आणि कसं घडणार आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर आता इकडे ईश्वरीने अंजलीसाठी खास चुलीवरची भाकरी आणि भरीत, वांग्याचं भरीत याचा छान बेत केलेला असतो। आता आजी अंजलीला तुझ्यासाठी हे जेवण बनवलं आहे असं म्हणत असतात। आता सगळ्यांनीच ताटं वाढून घेतलेली असतात। एवढ्यातच अंजलीला फोन येतो या राकेशचा। आता अंजली राकेशशी बोलण्यासाठी तिच्या रूम मध्ये निघून जाते। आता मात्र मामांना चांगला डाऊट या राकेशचा आलेला असतो की अंजलीला अशा अवस्थेमध्ये ठेवून हा राकेश पळाला तरी कुठे। हा इतका मूर्ख आहे, नीच आहे, हे सगळं मामांना, अर्णव आणि ईश्वरी यांना माहीत असतं। आता इकडे अंजली रूम मध्ये येऊनच या राकेशशी बोलायला लागलेली असते। आता मामा आलोच सगळ्यांना म्हणतात आणि अंजलीचं बोलणं चोरून ऐकत असतात। आता अंजली ते राकेशशी बोलत असते, म्हणत असते, अहो तुम्ही घरी कधी येणार, मला तुमची खूप आठवण येत आहे। त्यावेळेला हा राकेश रिया बरोबर चांगलीच मजा मारत असतो आणि इकडे अंजलीला म्हणत असतो, अगं माझी केस इकडे खूपच कॉम्प्लिकेटेड झाली आहे आणि मला घरी लवकर येताच येणार नाही। त्यावेळेला अंजली म्हणत असते, अहो मला इकडे खूपच एकटं वाटत आहे, तुम्ही लवकर या ना। त्यावेळेला हा राकेश म्हणत असतो, हो हो मी लवकर येण्याचा प्रयत्न करीन आणि स्वतःच्या मनातच म्हणत असतो, या बावरट बाईला माझ्याकडे काय काम आहे, एवढ्या तर छान बंगल्यामध्ये राहते ही, हिला सगळ्या सुखसुविधा मिळत असताना हिला मीच हवा आहे। आता मात्र इकडे अंजली मला या घरामध्ये करमत नाहीये असं काहीही सांगत असते या राकेशला। तेवढ्यातच आता अंजलीला सर्वेश म्हणून हाक मारली आहे असं ऐकू येतं। आता रियाने अशी सर्वेश जेवायला चल अशी हाक या राकेशला मारलेली असते आणि तीच अंजलीला ऐकू गेलेली असते। आता इकडे अंजली राकेशला म्हणत असते, तुम्हाला सर्वेश म्हणून कोणी हाक मारली का? त्यावेळेला आता हा राकेश नेहमीप्रमाणे स्वतःचं रूप लगेच बदलतो आणि अंजलीला थापा मारायला सुरू करतो। आता मात्र मामा इकडे सगळं बोलणं व्यवस्थित ऐकत असतात। आता सर्वेश म्हणून कोणी हाक मारली हे अंजलीचं बोलणं ऐकून मामांना या राकेशवर पूर्णपणे डाऊट आलेला असतो की हा राकेश केस निमित्त नाही तर माझ्या अंजलीला फसवण्याचाच प्रयत्न करत आहे। आता अर्णव तर या राकेशवर खूपच चिडलेला असतो। आता अर्णव मामांना म्हणत असतो, आपण नेमकं शोधायचं तरी कसं। आता अर्णव तर या राकेशवर खूपच चिडलेला असतो, मामांना म्हणत असतो, आपण नेमकं शोधायचं तरी कसं त्याला। त्यावेळेला आता मामा म्हणतात, माझ्याकडे एक आयडिया आहे, आपण फोनवरून त्याचं लोकेशन चेक करूया। आता या लोकेशन वरूनच या राकेशचा पत्ता काढतच मामा राकेश पर्यंत पोहोचतात। आता गोव्यामध्ये जो हॉटेलमध्ये थांबलेला असतो हा राकेश रिया बरोबर, तिथेच आता मामा पोहोचतात। आता ही रिया आणि राकेश छान बाहेर हॉटेलवरच जेवण करत असतात आणि हातात हात घालूनच गप्पा मारत असतात। आता ही रिया या राकेश बरोबर लग्नाच्याच गोष्टी करत असते की मला तुझ्या बरोबर लग्न करायचं आहे आणि या दोघांना सोबत मामांनी पाहिलेलं आहे आणि त्यांचं बोलणं सुद्धा ऐकलेलं आहे। आता प्रेक्षकांनो, इथे मामांना पक्क कळलेलं आहे की हा राकेश आता या मुलीच्या नादी लागला आहे आणि हे जर अंजलीला कळालं तर काय होईल असा विचार करून मामा निराश होऊन घरी निघून येतात आणि अर्णव आणि ईश्वरीला सांगू लागतात। आता मामा निराश होऊन घरी येतात आणि अर्णव ईश्वरीला सांगायला लागतात की हा राकेश रिया नावाच्या मुलगीबरोबर तिकडे मजा करत आहे। हे ऐकून आता अर्णवला खूपच वाईट वाटत असतं। आता मी या माणसाला सोडणारच नाही, याने माझ्या ताईचा विश्वासघात केला आहे असा तो चिडूनच म्हणत असतो। आता मामा म्हणत असतात, हे बघ अर्णव, हा राकेश किती मूर्ख आणि नराधम माणूस आहे हे आपल्याला पक्क माहीत आहे, पण एकदा का अंजलीची डिलिव्हरी होऊ दे, मग आपण त्या राकेशचं खरं रूप अंजली समोर आणूया। त्यावेळेला आता अर्णव म्हणतो, हो ताईची डिलिव्हरी होणं खूपच महत्त्वाचं आहे। तर प्रेक्षकांनो, लवकरच या अशा पद्धतीने या राकेश आणि रियाला मामा, अर्णव किंवा ईश्वरी पाहतील का आणि हे सगळं अंजलीपर्यंत पोहोचेल का? तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा।